यावेळेस आपण पाहतोय अगदी लॉंग लेगच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क पहिल्या चेंडूवरती षटकार 6 धावा. कमॉन डीजे. येणारा दणदणीत खणखणीत षटकार आपण पाहतोय. षटकाराने स्वागत केलंय खर तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय. गणपत या गोलंदाजाचा आपण पाहतोय. 6 धावा आल्यात पहिल्या चेंडूवरती. कमबॅकिंग गोलंदाजी करणं अपेक्षित असेल. मॅडेंटरी पॉवर प्लेचं षटक आहे. पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय सुरेशच्या माध्यमातून येतोय षटकार. थोडा पुढे ठेवलाय चेंडूला. अगदी बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहतोय गणपत या गोलंदाजाकडून. षटकार शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 6 धावा धावफलकावरती पाहतोय. यावेळेस अगदी समोर खेचलंय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावा होतील तिथून कंप्लीट. यावेळेस देखील चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदीच डॉट डिलिव्हरी पाहतोय. धावफलक पाहिलं तर 8 धावा धावफलकावरती पाहतोय. चार चेंडू 8 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मॅडेंटरी पॉवर प्ले त्यामध्ये एक पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. यावेळेस देखील चांगल्या चेंडूची फेक होते. डॉट डिलिव्हरी. पहिला चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा होता. शॉर्ट बॉल होता आणि त्याला लॉंग लेगच्या डोक्यावरून पाठवलाय षटकार. त्यानंतर मात्र थोडीशी कमबॅकिंग करत असताना गोलंदाजी मार्कवर आपण गणपत या गोलंदाजाला पाहतोय. चांगली गोलंदाजी आहे. शेवटपर्यंत जर का पाहिलं तर एक षटकार आल्यानंतर फक्त 2 धावा खर्च केले 4 चेंडूमध्ये. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. यावेळेस देखील चांगला चेंडू. षटक संपुष्टात आले. 1 धावफलकाचा विचार केला बिनबाद 8. चला टीम मीटिंग नको, लगेच मॅच स्टार्ट ठेवायची. आकाश गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक फलंदाज अनिल आहे. अनिल आहे आपल्या सभी अनिल आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो. 8 धावा खर्च केला गणपत या गोलंदाजाने. सध्या तरी चांगली गोलंदाजी आपण पाहतोय खानावले टीमची. सेकंड ओव्हरला होईल सुरुवात. पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज.
यावेळेस बिग हिट केलाय, फटका बसला, क्षेत्ररक्षक काय चेंडू पर्यंत पोहोचेल का? अगदी वन बाउन्स चेंडू सीमा रेषा बाहेर जाईल, चौकार. बारा धावा धावपलकावरती पाहत, इथून कमबॅक करावा लागेल. यावेळेस देखील वाईड प्लस 4 धावा. त्यावेळेस आपण पाहतोय या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला इथे 19 अंक वरती. अगदी चांगली गोलंदाजी पाहतोय. यावेळेस स्टॅप केलाय चेंडूला अगदी. यावेळेस खराब फेकी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एक धाव तिथे डबल मध्ये कन्वर्ट केलं. 21 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खरं तर एक धाव महत्वाची आहे टीम चिंचवली संघासाठी, कारण एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यात यशस्वी होते दोन्ही फलंदाज. मिसफिल्ड मुले धावपलक 21 अंकावरती आपण पाहतोय. यावेळेस देखील चांगला फटका आहे मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल धाव आल्या. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचेल. 22 अंक वरती. यावेळेस बिगिट केलाय. चेंडू थांबणार नाहीये. वन बाउन्स सीमा पार, चौकार.
यावेळेस फुलटॉस चेंडू होता, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. एक सिंगल धाव येईल आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 27 अंकावरती. यावेळेस सुरेख फटका आपण पाहतोय या स्क्वेअर लीगच्या डोक्यावरून आउट ऑफ पार्क, षटकार 6 धावा. चाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अगदी मोठे फटके पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस लॉंगर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, एक सिंगल धाव येईल. एका धावेच्या मदतीने 41 धावा. यावेळेस देखील सुरेख फटका, चेंडू थांबणार नाहीये. 6 धावांसाठी येतोय दणदणीत खणखणीत षटकार. मध्ये पाहतोय 3 ओव्हरचा खेळ ते संपुष्टात आलाय. 47 धावा धावफलकावरती. शेवटचं एक षटक शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये मागचा सामना देखील आपण पाहिला, 48 धावा होत्या वंजारवाडी टीमच्या आणि सध्या तरी 48 धावा हाय स्कोर होता. परंतु यावेळेस 47 धावा आल्यात, त्या देखील 3 ओव्हरमध्ये. म्हणजे या ओव्हरमध्ये हाय स्कोरचा जो रेकॉर्ड आहे तो खरं तर आपण पाहतो यावेळेस बदलू शकतो. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट, चेंडू थांबणार नाहीये. लॉंग ऑनच्या डोक्यावरून आउट ऑफ पार्क, षटकार 6 धावा. सहा धावांच्या मदतीने 53 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. खरं तर ऑन स्ट्राईक फलंदाज आपण पाहतोय अनंत हा फलंदाज पाहतोय. डॉट डिलिव्हरी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल. खरं तर पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्यात आणि त्यानंतर हा दुसरा चेंडू डॉट पाहतोय. ऑन स्ट्राईकला आपण अनंताला पाहतोय, त्याच्या बॅटमधून चांगले फटके आलेत. यावेळेस पुढे सरसावलाय, फटका देखील चांगला आहे. चेंडू थांबणार नाहीये. आउट ऑफ पार्क, पुन्हा एकदा बिग हिट, षटकार 6 धावा.
पण पाहतोय यावेळेस देखील चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट डिलिव्हरी पाहतोय 59 धावा धाव पलकावरती पाहतोय. यावेळेस देखील पुढे सरसावून खेचलाय फटका चेंडू आउट ऑफ पार्क पण एकदा षटकार 6 धावा. यावेळेस देखील फटका फसलाय की काय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि फलंदाज होईल बाद शेवटच्या चेंडूवरती आहे. सध्या तरी धावफलक 65 अंकावरती आहे. 66 धावसंख्येचं टार्गेट असेल.
त्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खानावले टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये चिंचवली टीम या दोन संघादरम्यान मॅच पाहतोय. 66 धावसंख्येचं टार्गेट आहे. 24 चेंडू 66 धावा जमवायचे आहेत. पहिल्या चेंडूपासून झुंजावं लागेल खरं तर या ओव्हरमध्ये. ज्यावेळेस पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट करत असताना लॉंग लेग सीमारेषा पार पहिल्या चेंडूवरती जशाच तसे उत्तर देत असताना षटकार 6 धावा. यावेळेस देखील चांगला चेंडू अगदीच जर पाहिलं तर चेंडू थांबणार नाहीये निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. जे आपण पाहतो 2 चेंडू 10 धावा धावफलकावरती पाहतो. मॅडेंटरी पॉवर प्लेचं षटक आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार देखील आलाय. म्हणजे 10 धावा आहेत 2 चेंडूंमध्ये. चांगली फटकेबाजी इथून देखील आपण पाहतो. चिंचवली संघाच्या विरोधात एक मोठा संघ आहे. सध्या तरी बदलापूर विभागातून आलेला हा संघ आहे चिंचवली. अनंता गाभंडा यांचा संघ आणि खरंच जर का पाहिली अनंता यांची बॅटिंग अगदी नेत्रदीपक फटके होत्या. परंतु यावेळेस भरत देखील तसेच फटके खेळतोय. यावेळेस वाईड चेंडू आहे. अवांतर धाव 11 धावा धावफलकावरती पाहतोय. चंदर आहे गोलंदाजी मार्क वरती. त्याच्या बॅट मधून अगदीच या ओव्हर मध्ये भरत आहे ऑन स्ट्राईक एक चौकार एक षटकार देखील आलाय. परंतु चंदर थोडीशी खराब गोलंदाजी करत असताना तिसरा चेंडू वाईड फेकलाय. म्हणजे 2 चेंडू 11 धावा धावफलकावरती आहेत. मॅडेंटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस देखील वाईड चेंडू अवांतर धाव 12 धावा 2 चेंडूंच्या खेळानंतर. थोडंसं सावरावं लागेल स्वतःला. अगदी चांगली गोलंदाजी करणं अपेक्षित आहे टीम चिंचवली संघाला. अगदीच पहिल्या चेंडूवरती षटकारला त्यानंतर चौकारला त्यानंतर बॅक टू बॅक 2 वाईड चेंडू फेकण्यात इथे आपण पाहतोय चंदरच्या माध्यमातून. यावेळेस चांगला फटका क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल धाव कंप्लीट झाल्या आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 13 या अंकावरती. 3 चेंडू 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथून थोडासा कमबॅक पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक नवीन फलंदाज आपण पाहू शकाल. अनिल ऑन स्ट्राईक. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भरतने देखील चांगली फलंदाजी केली. अनंत अनिल यावेळेस अनिलच्या बॅट मधून देखील फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. चेंडूला जज करेपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात आणि अगदीच चांगलं क्षेत्ररक्षण एंडिंगला मात्र इथे 2 धावांनी धावफलक 15 या अंकावरती आपण पाहू शकाल. 4 चेंडूंचा खेळ संपुष्ट झाला. 15 धावा आहेत धावफलकावरती. साडे 16ची सरासरी राखणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये प्रति ओव्हर माग्या. परंतु मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी 15 धावा पाहतोय 4 चेंडूंमध्ये. यावेळेस वाईड चेंडू एक अवांतर धाव 16 धावा तर आल्या 4 चेंडूमध्ये. शेवटचे 2 चेंडू मॅडेंटरी पॉवर प्लेच्या षटकातील शिल्लक असतील. 16 धावा आहेत धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस
मोठा फटका खेचायचा होता. एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 17 धावा धावफलकावरती आहे. त्यावेळेस भरत आहे आणि यावेळेस पायचीत मध्ये पकडलं जाते. भरत होईल बाद. त्यावेळेस टीम साठी 4 धावा वाचवल्यात. खरं तर गोलंदाजी मार्क वरती सुरेश एसटी रक्षकाला चुकवलं होतं चेंडूने, परंतु त्यावेळेस लेग स्लिप मध्ये चांगला चेंडू अडवण्यात यशस्वी ठरलाय क्षेत्ररक्षक. आपण पाहता 17 धावा तर आल्या धावफलकावरती. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. खरं तर चेंडू समजत नाहीयेत. खरं तर फलंदाज आपण पाहतोय इट इज अ वाईड चेंडू. एक अवांतर धाव देखील एका धावाच्या मदतीने 18 धावा धावफलकावरती पाहतोय. धावफलकावरती आपण पाहतोय. सध्या तरी सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. पहिला चेंडू डॉट आलाय. यावेळेस चांगला चेंडू. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. तेच तर्रार गोलंदाजी. काल देखील धाकटी टीमची गोलंदाजी जर का आपण पाहिली तर खूप जबरदस्त होती. खरं तर सुसाट गोलंदाजी होती काल धाकटे धामणी या टीमची. यावेळेस यॉर्कर पद्धतीचा चेंडू. सिंगल धाव कंप्लीट केल्या. एका धावेच्या मदतीने 19 धावा आपण पाहतोय. यावेळेस त्रिफळ उद्ध्वस्त झालाय. फलंदाज होईल बाद. मध्ये एंटर झालाय. धावफलकावरती धावसंख्या 19 धावा पाहतोय. यावेळेस बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाहीये. थोडीशी मिसफिल्ड पाहतोय. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय.
सिंगल धावेल आणि एका धावाच्या मदतीने 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू. दुसरा षटक संपुष्टात आले. 2 षटकांच्या अंती धावफलक 20 या अंकावरती. यावेळेस वाईट चेंडू. वाईटने सुरुवात झाल्या. सध्या तर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचेल 21 अंकावरती. विजयासाठी 45 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस देखील वाईट चेंडू आपण पाहतोय. 44 धावसंख्येची गरज आहे. मध्ये प्रति ओव्हरचा विचार केला 22 ची सरासरी राखणं गरजेचं. 3 षटकार प्रत्येक ओव्हरमध्ये जरी आल्या तरी पण धावा होऊ शकतात. यावेळेस स्लो ओव्हर गतीचा चेंडू आहे. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू इथे डॉट पाहतोय. 44 धावसंख्येची गरज आहे. सेकंड मॅच असेल खानाव आणि त्यांच्या विरोधामध्ये कोंबलवाडी संघ. सध्या तरी शरद सर जर आले असतील तर रिपोर्टिंग करा. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी आपण पाहतोय. तीन चेंडू. त्यावेळेस वाईट +1 अशा 2 धावा आपण पाहतोय. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल वाईट चेंडू आहे. चला मॅच स्टार्ट ठेवा. यावेळेस फलंदाज असेल बाद.
राम आहे गोलंदाजी मार्क वरती. त्यावेळेस बिग हिट केलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि फलंदाज असेल बाद.